33 धावा झाल्यात. अजून शेवटचा बॉल शिल्लक आहे. 33 वरती 3 सारसाई संघ. 3.5 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि टार्गेट सेट करणारा अजून शेवटचा बॉल बाकी आहे. या बॉलवरती एखादा मोठा फटका येणं थोडंसं महत्त्वाचा निर्णय ठरेल सारसा टीमसाठी. आणि डॉट बॉल आला तर चिंचवली टीमसाठी चांगला स्कोर उभा केला या भरभराट उन्हाळ्या दुपारच्या सत्रामध्ये. चांगली बॅटिंग होत होती रोशन. 11 बॉलमध्ये तेव्हा 13 धावांची खेळी झाली आणि तो बाद झाला. आणि त्यानंतर आता नवीन बॅट्समन किशोर. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या मदतीनं पहिल्या डावाला समाप्ती. एक डाव संपला आणि त्यानंतर 33 धावा. 33 वरती 3 आणि आता 24 बॉल आणि 34 धावांचं समीकरण. तुमचे मान्यवर अतिथी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय जनार्दन माधव पारधी केवळे गावचे जावई त्यांचं आगमन व्यासपीठावरती झालं. त्यांचं सन्मान करतील मी विनंती करतो. आमच्या स्पर्धेतील मुख्य आयोजक आदरणीय कमलाकर दादा निरगुडा यांचे शुभ हस्ते पाहुण्यांचं स्वागत करतील. आणि त्यानंतर आमचे आदरणीय गुरुनाथ धाऊ निरगुडा त्यासमवेत मंगेश भूषा पारधी आणि त्यांसोबत आदरणीय महेश मध्या पारधी आणि त्यासोबत संजय मामा पारधी या सर्व साहेबांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या अतिथी मुख्य मंचावरती मी विनंती करतो सर्वांना की आपण या. स्क्रीनवरती मान्यवरांचं स्वागत केलं जाते. आमच्या या स्पर्धेतील मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते. चला बॅट्समन आपण लगेच मैदानाच्या हद्दीमध्ये एंटर व्हा. आता आपल्याकडे बराचसा अवघा कमी वेळ आहे. या कमी वेळामध्ये अजूनही काहीशे सामने खेळवायचे आहेत. यानंतरच्या पुढच्या मासा मी टॉस साठी इन्व्हाइट करतो. पहिला सामना जिंकला वांगणी संघ आणि त्यानंतर दुसरा सामना जिंकला श्री गावदेवी क्रिकेट क्लब वाजी संघ. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण या टॉस करण्यासाठी थोडासा उशीर न लावता आपण लगेच या टॉस करण्यासाठी नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करू इच्छितो. वांगणी टीमचा कॅप्टन आणि गावदेवी क्रिकेट क्लब वाजे. मॅचला आता सुरुवात होईल. पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर 33 धावा होत्या स्कोरबोर्डवरती आणि आता 24 बॉल 34 धावांचं समीकरण सारसा टीमनं उभं केलं ते चिंचवली टीम समोर. मॅचला सुरुवात. रोशन आला पहिला गोलंदाज. हो वेगात बॉल आणि हा बॉल डप्पा म्हटलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर हे फंबल झाला. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीने सुरुवात या दुसऱ्या डावाला. रोशन म्हटलं ना तर एका या खेळाडूच्या नावानं याही संघाला ओळखलं जातं. तो सध्या गोलंदाजी मार्गवरती बॅटिंग करतच ना पुरेशा धावा त्यानं जमा केल्या जेवढ्या टीमसाठी महत्त्वाच्या होत्या. 33 धावा झाल्या टोटल आणि 34 धावांचा पाठला करत असताना ते 34 धावा रोखतायत. हो काय वेग आहे या बॉलवरती. ज्या रीतीने टप्पा पडतो ना अगदी बॅटचा फ्लो ओपन नव्हता. बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये
आणखीन एक डॉट बॉल, वेगाचा बेदात बादशाह म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तो आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅटिंगसाठी सुरेशला मात्र आता शांत ठेवलं. P1च्या या पहिल्या षटकामध्ये आता शांत राहणार नाही. हा बॉल बॅटच्या रनरमध्ये मिड ऑफ आत होतं आणि हो जज केलं होतं क्षेत्ररक्षकानं. लॉंग ऑफ वरनं लॉंग ऑनला चांगली रनिंग पाहायला मिळाली जेल हातामध्ये आणि त्यानंतर हा ड्रॉप झालाय. 2 धावा तो पुढे कंप्लीट केल्या गेल्यात. फटका चांगला होता आणि प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे लाजवाब. अगदी असं वाटलं होते की या बॉलवरती 4 धावा मिळतील, परंतु जेल ड्रॉप झाला. काही हरकत नाहीये, चांगले प्रयत्न राहिले. 2 धावा, या 2 धावाने संघाचा अकाउंट ओपन. सुरेशच्या बॅटमधला हा फटका सजवत असताना चांगला फटका पाहायला मिळाला होता. 2 धावा आता दाफलकेवरती पाहायला मिळतात. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता थोडासा वेगळा प्रयत्न होता. फिरकी घेतली फलंदाजाने, मागचा पाय वाकवला होता. स्क्वेअर लेगकडे बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलमध्ये गती एवढी होती की बॅटचा आणि बॉलचा संपर्कच नाही आहे. बॉल आणखीन एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी होती, अगदी वेगावरती स्वार. प्रति बॉलवरती एक अचूक टप्प्याची गोलंदाजी. चांगले बॉल रिलीज केले जात आहेत. चांगला बॉल होता आणि त्याला दिशा दिली. फक्त वेग होता या बॉलवरती. फक्त अप्परकटचा प्रयत्न थर्डमॅनच्या डोक्यावरनं या बॉलला. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. आता सूर्याच्या बॅटमध्ये हा चौकार. चौकार आला. चौकारच्या मदतीनं टोटल स्कोर जाऊन पोहोचला तब्बल 6 आकड्यावरती. 34 धावा रोखत असताना चांगली षटके राहिलं होतं, परंतु हा बॉल लेन थोडीशी पुढे ठेवली आणि त्यानंतर हा फटका अगदी टॅपिन क्रिकेट पद्धतीनं फक्त दिशा दिली या बॉलला सुरेशनं. या फटक्यामध्ये ताकद नव्हती, फक्त नजाकत आणि त्या रीतीनं हा चौकार आला. चौकारच्या मदतीनं 6 धावा दाफलकीवरती पाहायला मिळतात. आता शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. काही षटक होता, परंतु या चौकाराने कुठेतरी दाफलक वेगामध्ये वाढ होत असताना शेवटचा बॉल. रोशन सज्ज. सुरेशसाठी आणखीन एकदा फक्त दिशा दिली. टायपिंग क्रिकेट काय असते मैदानाच्या आतमध्ये. विराट कोहली स्टाईलने या बॉलला तडमान क्षेत्राच्या आणि डीपेक्षा कव्हरच्या मधून बॉल आणखीन एकदा त्याच रिजनला. 4 धावा आणखीन एक चौकार. आणि आता पहिलं षटक संपलंय आणि शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार. त्याच्या मदतीनं स्कोर डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचलाय. 10 या आकड्यावरती. 10 धावा ज्या सूर्यच्या बॅटमध्ये आल्यात आणि आता 18 बॉल 24 धावांचं समीकरण या मॅचमध्ये. चांगलं षटक होतं. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर कित्येक वेळ शांत बसणार सुरेश हा फलंदाज. त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आले. आमचे आदरणीय मंगेश पोशापारधी या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 300 रुपये तब्बल आर्थिक डोनेशन त्यांचं केवळ आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. 6वे मॅचकडे आता एका षटकाचा काही संपल्यानंतर 10 धावा दाफलकीवरती पाहायला मिळतात. रोशननं आता 10 धावा खर्च केला. 18 बॉल 24 धावा अजूनही रोखायचे आहेत. अजूनही सामना संपला नाही. या दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजीच्या जोरावरती असा सामना जिंकू शकतो सरसाई संघ. अंतिम प्रयत्न राहतील का मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल अपडेट स्ट्रोक एक्झिक्यूट केल्या फटकाला. क्लासिकल फटका. लॉंग ऑफला थोडंसं बंबळ, परंतु एकच धाव नकार दिलाय. आता बॅट्समन सुरेशनं रोहिदासला स्ट्राईक मिळाली होती बऱ्याच उशिरानंतर. त्यानं हलक्या हातांना दिशा दिली, सन्मान दिला. त्या बॉलवरती एक सिंगलच्या मदतीनं त्याने आता ठरवलं की आता सुरेशला स्ट्राईक देणं महत्त्वाचं आहे. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येत आहेत. तो मॅचला फिनिश करण्याच्या काहीतरी तो वेगळं लक्ष वेधलं आहे आणि ते प्रयत्न आता दिसत आहेत. गोलंदाजीसाठी करण आलाय. करणने जर कमबॅक केलं या षटकामध्ये, कमी धावांचं षटक फेकलं तर मग मॅच इंटरेस्टिंग पाहायला मिळेल. पहिला बॉल फेकत असताना 1 धाव खर्च केली. आता 17 बॉल 23चं समीकरण या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं. हो स्विच इट. फटका चांगला क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी आणि हा बॉल त्याला जखमा देत असताना चालला. 7 धावांसाठी षटकार. चांगला फटका. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लाजबाब होतं, परंतु
या फटक्याला अगदी आडव्या बाट न गेले आणि 6 धावा. 6 धावाच्या मदतीने आता 17 धावा. आता 16 बॉल आणि 17ची गरज. बॉल टू रन म्हटलं तर फक्त एका रनचा फरक या मॅचमध्ये. मॅचला खुलासा देण्याचा प्रयत्न. आता आणखीन एक वेगळा प्रयत्न. अगदी शरीराला झोकून दिलं आणि त्या फटक्याला मागे खेळले. स्क्वेअरलेकडे क्षेत्ररक्षक नाहीये आणि आणखीन 4 धावा या सुरेश. चार धावांकरिता हा चौकार आला. आता 21 धावा 4 धावांच्या मदतीने 1.3 ओव्हरचा खेळ संपला. या षटकामध्ये विचार केला 11 धावा त्यापर्यंत कर्ज केल्यात गोलंदाज करांना आणि आता 15 बॉल फक्त 13 धावांची गरज. पंधरा बॉल आणि आता 13 धावांची गरज. गोलंदाज सज्ज आणखी नाही त्या करण. हो स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे समोर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी आणि आता धोक्याचे खंड. बॅट्समन बाद. पंचांचं फिंगर इन अप. आता पहिला करारा झटका टीम चिंचवली संघाला. 22 या धावसंख्येवरती बॅट्समन बाद. रोहिदास. आता रोहिदासच्या खेळीचा अंत झाला. मी म्हणतो धावेची गरजही नव्हती. चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंच्या मध्ये चांगली होत होती आणि त्यानंतर थोडीशी घाई झाली या मॅचमध्ये. परंतु काही हरकत नाही आहे. अजूनही 14 बॉल 12ची गरज आहे. या षटकातील 2 बॉलचा खेळ अवघ्या अजूनही बाकी आहे. 12 धावा अजूनही बनवायच्यात. स्ट्राईक एंडवरती सुरेश आहे त्याच्या बॅटमध्ये. वारंवार तर मोठे फटके येत आहेत. 9 बॉल 21 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात आणि फक्त एक धाव हे रोहिताच्या बॅटमध्ये आले होते आणि तो आता बाद झाला आहे. 22 धावा धावफलकेवरती. बॅटिंगसाठी सदा आलाय ज्यानं शेवटचं षटक चांगलं फेकलं होतं. आता सुरेशची विकेट धोक्यात आहे. जेल खाली क्षेत्ररक्षण होते. फंबल झाले आणि आता 2 धावा. तिसरीसाठी प्रयत्न. फेकी खराब कलेक्शन खराब. तिसरी झाली चौथीसाठी आणि आता विकेट. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेसाठी बाद व्हावं लागेल. आता जास्तीत जास्त धावा कशा निघतील याच्याकडे लक्ष वेधलं बॅटिंग करत असताना सुरेशला माहिती आहे. आता या 3 धावाच्या मदतीने स्कोर हलवारपणे पुढे सरकला 25 या आकड्यावरती. 13 बॉल आणि फक्त 9 धावेची गरज आहे. मॅचला कुठेतरी एकतर्फा आणण्याचा प्रयत्न सध्या सुरेश करतोय. 10 बॉल 24 धावांची नाबाद केली. अजूनही स्ट्राईक रेटवरती उभा आहे. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार 2 चौकार पाहिलेत. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळतोय. कारण देखील या षटकामध्ये मार खाला. जोपर्यंत 15 धावा खर्च केलं. सन्मान दिला बॉलला आणि त्यानंतर स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर षटक क्रमांक हा दुसरा संपला. 12 बॉल अजून 8 धावेची गरज आहे या मॅचमध्ये चिंचवली टीमला. तन्वी 11 चिंचवली टीमला आता 12 बॉल आणि फक्त 8 धावेची गरज. सरसे विरोधात तन्वी 11 चिंचवली यांचा संघ होता. त्यानंतर ज्याचा पहिला डाव झाला 33 धावा होत्या. फक्त 34 धावाचं समीकरण होतं. त्यामध्ये आता दुसऱ्या डावामध्ये मॅचला खुलासा दिला बॅट्समन सुरेशनं. तन्वी 11 चिंचवतो या टीमचा. आता 12 बॉल आणि फक्त 8 धावेची गरज. अजूनही त्यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. एकट्यानं सामन्याला फिनिश दे तलाठी करण्याचा प्रयत्न केला. आता गोलंदाजीसाठी विजय. विजयने या षटकामध्ये कमी धावांचं षटक फेकलं तर मॅच शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळेल. परंतु पहिला बॉल फटका चांगला आहे आणि इथे एका टप्प्याने बॉल लॉंग मिडा पाहत होतं. त्याचा फायदा आता बॅट्समन सुरेशला. गॅप शोधली. गॅपमध्ये या बॉलला फटक्याला एक्झिक्यूट केलं. 4 धावा चौकार.